चला सहर्ष स्वागत करताना मनस्वी आनंद होतोय पुन्हा एकदा. एंगेजमेंटच्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासूनच तयारी चालू होती. सकाळी पहाटे गजरे आणून दिले यांना, तेव्हापासून पोरी तयारीला जे लागलेल्या, सगळ्यांच्या आंघोळ वगैरे झाल्या, भरपूर जणी आल्या होत्या, त्यामुळे सगळ्या रेडी वगैरे झाल्या. त्यानंतर आम्ही थोडा शूट केला. मेकअप स्टार्ट करण्याआधी जो वेळ होता त्या वेळेमध्ये आम्ही छोटे कॉन्टेंट बनवून ठेवत होतो, कारण की हा दिवस आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होता आणि या दिवसाच्या आयुष्यभरासाठी मेमरीज राहणार आहेत. त्यानंतर मी मेकअपला स्टार्ट केलं. 12 वाजता मी मेकअपला स्टार्ट केलं होतं. 12 ते 1 मध्ये माझा मेकअप झाला. त्यानंतर आम्ही शेड्यूल लावलं होतं प्रत्येक गोष्टीचं, की 1 ते 2 मध्ये काय, 2 ते 3 मध्ये काय, त्यामुळे ठरल्याप्रमाणे सगळं झालेलं. त्यानंतर ड्रेपिंग आर्टिस्ट आले. चेन्नईवरून आलेले. बऱ्याच जणांनी हा क्वेश्चन विचारलेला की सरांना जर ड्रेपिंगसाठी बोलवायचं असेल तर आम्ही कसं कॉन्टॅक्ट करू शकतो. त्यांच्या बायोमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, त्यांना तुम्ही त्यांच्या डेटनुसार बुक करू शकता आणि त्यांचे ट्रॅव्हलिंग चार्जेस पण तुम्हाला द्यावे लागतात. मी त्यांचे दोन्ही साईडचे फ्लाईटचे तिकीट्स आणि ट्रॅव्हलिंग जे कॅबचे वगैरे झाले ते पण पे केले आणि साडी ड्रेपिंगचे वेगळे. आणि साडी ड्रेपिंगचे जर तुम्ही चार्जेस विचाराल तर पर साडी 10K त्यांचा चार्जेस आहे. त्यामुळे तुम्हाला जर बोलवायचं असेल तर तुम्ही त्यांना बोलवू शकता. खूप छान ड्रेपिंग करतात, तोड नाही आहे साडी ड्रेपिंगला. आणि अजून असे 3-4 जण आहेत ज्यांची ड्रेपिंग मला खूप आवडते, बट सरांना मी माझ्या एंगेजमेंटसाठी स्पेशली बोलवलं होतं. मम्मीचा आणि दीदीचं झालेलं आहे पवन असतात. मेकअप जस्ट डन झालेलं आहे माझा आणि व्हिडिओग्राफर पण आलेले आहेत, फोटोग्राफर पण आलेले आहेत, साडी ड्रेपिंग आर्टिस्ट पण आलेले आहेत आणि माझा मेकअप पण झालेला आहे. सो आय एम सो एक्साइटेड. जर तुम्ही मला विचाराल की तुम्हाला तुमची एखादी सवय मोडायची असेल तर ती कोणती, तर मी अशी सवय जी की मी सारखं सो म्हणत असते ती मोडायला आवडेल. कारण की मला ती घाण सवय लागली. 7-8 वर्षांपासून ती सवय घालवण्याचा प्रयत्न करते, पण काय माहिती एक्साइटमेंटमध्ये असले ना तर बोलण्याच्या फ्लोमध्ये ते सो येतं, ज्याचा मला पण खूप राग येतो आणि खूप इरिटेड पण होतं. दोन्ही ड्रेपिंग आर्टिस्ट त्यांच्या कामाला लागले होते आणि हेच ते शुगर बॉक्स ज्याच्याबद्दल तुम्ही मला विचारत होता, खूप सुंदर पद्धतीने पोरींनी प्लॅन केला आणि त्याच्यामध्ये मी जिंकली. चिटिंग करू ना पण मी जिंकली आणि तुमचा दादा हरला. त्यानंतर खूप सुंदर पद्धतीने सारी प्लेटिंग करून ठेवली गेली होती आणि विदाऊट हीटवाली प्लेटिंग आहे ही, त्यामुळे मला तेच हवं होतं. कारण की आपल्या साड्या मग लवकर त्याची म्हणजे हे राहत नाही, त्यामुळे मला विदाऊट हीट प्लेटिंगवाली जी असते तीवालीच हवी होती आणि खूप छान पद्धतीने सरांनी केली. माझ्या सगळ्या स्टुडंटला, पवनला, सगळ्यांना ती साडीची कशी प्री प्लेटिंग हे सुद्धा पाहायला मिळालं. त्यामुळे माझी एंगेजमेंट जरी असली तरी तिथे पण बऱ्याच पोरींना बरंच शिकण्यासारखं होतं. जसे की माझं मॅनेजमेंट किंवा मी कसं टाईम टेबल शेड्यूल लावलं होतं, जसे की एखादी शॅडो कशी असते तसं सेम मी मॅनेजमेंट माझं लावलं होतं, की कसं काय कशानंतर काय करायचं आहे ते पण पोरींना शिकण्यासारखं होतं. आणि अगदी एखाद्या बहिणीसारखं जसं एन्जॉय करतात, कामं करतात पोरी, आपलं घरचं असल्यासारखं लग्न ते माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सामील झाले. माझ्या फॅमिली सारख्याच आहेत ते माझ्यासाठी पोरी आणि त्यांच्यामुळे मला कमी कशाची भासली नाही. खूप जास्त मला सोबत सगळ्या होत्या, त्यामुळे खूप छान वाटलं. त्यानंतर फोटोशूट झालं. पूर्ण रेडी झालेली आणि आता मी जाते आहे. माझा घरी ऑप्शन वगैरे होणार नाही आणि त्यानंतर मी जाणार आहे हॉलवरती. आणि खूप रश केलं बिकॉज फोटोग्राफरने खूप मला मोटिवेट केलं की सर लवकर आपल्याला आउटडोअरला शूट करायचं. सो हाऊ मच यू एक्साइटेड टू सी? खूप जास्त, त्याला बघायला तर खूप जास्त एक्साइटेड आहे. बट आता माझा लुक बघून तर मला असं वाटतं की यस, माझा जो ड्रीम, माझा लुक होता तो फायनली झाला आहे. तर आता मी पळते तिकडे, नंतर सांगते कसं होतं. 10 मिनिट शेड्यूल थोडंसं लेट झालं होतं, त्यामुळे आता माझी घालमेल चालू झाली होती. कारण की मग एकदा का लेट स्टार्ट झालं की मग सगळंच लेट होत जातं. त्यामुळे माझा पळ होता की घरी जाण्याचा पटकन. पण फोटोग्राफर्स काय मला सोडत नव्हते आणि ब्राईडला काय प्रेशर असतं ते मी त्या टाईमला खरोखर नाही का फील करत होते. त्यानंतर गौरव आला, मला गौरवने पिक केलं आणि तिथून आम्ही घरी गेलो. घराच्या खालीच स्वागतासाठी माझ्या आधी पोरी जाऊन थांबल्या होत्या आणि मी येताच खूप छान पोरीने स्वागत केलं. तर थँक्यू नाही म्हणायला पाहिजे, पण तसं पाहायला गेलं तर ॲप्रिशिएट आणि ग्रॅटिट्यूड ठेवला पाहिजे माणसाने, कृतज्ञ असलं पाहिजे. तर मला या व्हिडिओ थ्रू माझ्या मम्मीला, दीदीला आणि सतीशला खूप थँक्यू म्हणायचं आहे आणि गौरव दादाला पण, पप्पांना पण माझ्या, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच फॅमिली मेंबरला आणि आपल्या
सर्वेशला पण, सगळ्याच फॅमिली मेंबरला थँक्यू म्हणायचं आहे, कारण की तुम्ही खूप सुंदर अशा पद्धतीने वेलकम माझं तिथे केलं होतं. आणि एक टाईम होता जेव्हा आपली गाडी आली होती तेव्हा माझ्या स्टुडंटनी छान सजवलं होतं ड्रीम कार म्हणून. आज एक टाईम आला की एंगेजमेंट आहे, तर घरच्यांनी सगळ्यांनी सजवलं आहे. प्रत्येक वेळ आणण्यासाठी किती मेहनत केली आहे ज्याचं त्यालाच माहिती असतं. तर मेहनत आता सारखं सांगणार नाही, कारण की बऱ्याच लोकांना असं वाटतं की मेहनत सांगते जसं काय दुनियातली एकटीची जी मेहनत करते. पण मला आता कळालं की लोक दोन्ही साईडने बोलतात, पायी चालू देत नाही, घोड्यावरती चालू देत नाही. त्यामुळे हा आनंदाचा क्षण आहे. आणि लोक काय बोलतात तर ह्याचा विचार जर मी केला असता तर मी आत्ता इथपर्यंत पोहोचली नसते. त्यामुळे लोक बोलणारच, लोक सिच्युएशननुसार बघत असतात, त्यांना रियालिटी माहीत नसते. पण थँक्यू सो मच माझ्या घरच्यांना की तुम्ही मला इतकं छान पद्धतीने माझं वेलकम केलं. आणि घरी का नाही आवरलं, कारण की माझा खूप मोठा हे होता, सेटअप होता, तुम्ही पाहिलं असेल. आणि घरामध्ये पाहुणे आलेले असतात, तर पाहुण्यांना आपण वेगळा असं कसं हे करणार. त्यामुळे आम्हीच स्वतःहून खाली जाऊन आवरलं आणि मग हे पाया वगैरे पडण्यासाठी घरी आलो. तर आमचं हे घर जुनं आहे, ज्या घरी आम्ही लहानाचं मोठं झालं, ज्या घरी आम्ही स्ट्रगल केलं, ज्या घरी आम्ही रडलो, ज्या घराच्या भिंतींना आमची सगळी स्टोरी ऐकली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. ज्या एरियामध्ये आम्ही राहिलो, ज्या एरियामध्ये आम्हाला लहानाचं मोठं होताना लोकांनी पाहिलं आहे, आणि ज्या एरियामध्ये आम्हाला कमी लेखलं गेलं त्याच एरियामधून मला माझं जे हे आहे तिथूनच आम्ही हे केलं. त्यामुळे खूप नशिबान आहे की माझ्यासोबत आज माझी फॅमिली पण आहे आणि माझं लव्ह पण आहे. त्यामुळे स्वामी कृपा म्हणायची. आणि त्यानंतर औक्षण झालं छानपैकी. आणि तुम्ही पाहू शकता की अख्ख्या बिल्डिंगमध्ये, आणि आमची ही बिल्डिंग जुन्या पद्धतीची आहे, ज्याच्यामध्ये लिफ्ट नाही आहे, तुम्हाला चालत वरती जावं लागतं आणि चालतच खाली यावं लागतं. 3 मजल्याची ही बिल्डिंग आहे आणि आम्ही एकदम 3rd फ्लोअरला राहतो. त्यामुळे वरती चालत जाऊन वरतून खालपर्यंत छान असं फुलांनी डेकोरेट केलं होतं. याच्यामध्ये मदत केली सतीशने, आपल्या सनशाईन इव्हेंटांनी. आणि दीदीची साडी मला खूप जास्त आवडली. सगळेजण विचारत होते दीदीची साडी कुठून घेतली आहे, तर मी त्यावरती पण एखाद्या दिवशी ब्लॉग नक्की बनवेल. त्यानंतर पुन्हा एकदा डान्स स्टार्ट झाला. माझ्या घरापासून माझ्या स्टुडिओचं अंतर 5 मिनिटाच्या अंतरावरती, त्यामुळे मी जास्त गाडी बाहेर काढत नाही. बाय वॉकच मी जास्त प्रिफर करते. आणि मला लोकांनी चालत जाताना जास्त पाहिलं, त्यामुळे आमच्या इथले लोक मला कायम डाऊन टू अर्थ समजतात. बोलतात एवढी भारी गाडी आहे तरी पोरगी चालत जाते, तर याच्यापेक्षा मोठं सक्सेस काय असू शकतात. जे माणसाकडे एवढं सगळं असून पण ते जमिनीवरती राहते. हिच्या जागी दुसरं कोणी असतं तर किती माज केला असता, पण ही किती नॉर्मल राहते. त्यामुळे आमच्या इथल्या लोकांना माझं कौतुक तर आहेच, आणि त्यांचा पूर्ण एरिया आपल्या नावाने पण लोक ओळखतात. त्यामुळे सगळ्यांना प्राऊड पण फील होतं. आणि बरेच लोक अशी असतात ज्यांना खूप त्रासही होतो की ही पोरगी कसं काय एवढं पुढे गेली वगैरे, तर ते घाण काय पण बोलतात किंवा नेगेटिव्ह काय पण बोलतात. बट 99% लोकांना खूप प्राऊड फील होतं. ऑलमोस्ट मी आमच्या कॉर्नरपासून टर्न घेतल्यापासून ते स्टुडिओपर्यंत जेवढे पण दुकान आहे तेवढे सगळे माझ्याकडे चांगल्या नजरेने बघतात. आणि छान वाटतं त्यांना सकाळी सकाळी मला बघितल्यावरती पण स्माईल पण देतात सगळे. त्यामुळे मला असं वाटतं की मी चांगलं नाव कमवलं आहे. आणि जळणारे लोक सोडले तर बाकी सगळ्यांच्या नजरेमध्ये माझं नाव टॉपला आहे. आणि ते फक्त तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे, स्वामींच्या आशीर्वादामुळे, घरच्यांच्या चांगल्या संस्कारामुळे. तर ही होती आमची एंट्री. आणि मी जे म्हणत होते की 10 मिनटं लेट झाले, पण माझा नवरदेव 1 तास लेट होता आणि मी त्याच्या आधी आले होते. त्यामुळे मला पुन्हा एकदा शूटसाठी चान्स मिळाला आहे. आणि आम्ही तेव्हा आलो जेव्हा उजेड चांगला होतं. मला वाटतं की 5:30ला माझी एंट्री झाली होती. आमचं 5चं टार्गेट होतं, म्हणजे 5 ते 6मध्ये
मी आणि मेल्विन शूट करणार होतो, बट मेल्विन आलाच नाही. पण मी आले होते तर फोटोग्राफर बोलला की तुझी एंट्री करून घेऊयात. माझी ही एंट्री नाही आहे, पण जस्ट आतमध्ये येते तर तुझी बाय वॉक, तुझी इतकी छान साडी येतं, त्याच्यावरती शूट पण खूप सुंदर होईल, तर तू ये आतमध्ये चालत. तर आम्ही छान पद्धतीने आलो आणि माझा शूट खूप छान झाला. त्याचे तुम्ही फोटो पाहताय गोल्डन साडीवरचे, तो एंगेजमेंटच्या आधीचा जो मुमेंट होता माझ्याकडे, त्या वेळेमध्ये आम्ही छानपैकी फोटोज आणि हे व्हिडिओज माझे पर्सनल एकटीचे हे केले. आणि मेल्विन तिकडे सगळे त्यांचा ग्रुपनी एंट्री होणार होती, तिकडे DJ लावला होता त्याने वाटतं, आणि त्यामुळे सिस्टममुळे सगळे पोरं वगैरे तिकडे एन्जॉय करत होते. आणि नवरी उशिरा येते तर इथे नवरदेव उशिरा आला, तर काय हरकत नाही आहे, होतं असं बऱ्याच रेअर केसेसमध्ये. तर तो जो वेळ होता तो चिडण्यापेक्षा मी घालवला फोटोशूटमध्ये आणि मला खूप सुंदर असे मुमेंट मिळाले. फक्त खंत एकच आहे की या साडीवरती आमच्या दोघांचा एक फोटो नाही आहे आणि हार घालून आमच्या दोघांचं सोबत एक फोटो नाही आहे, सेपरेट आहेत पण सोबत नाही. मग मी तो चान्स फॅमिलीसोबत पहिले फोटोज वगैरे, म्हणजे भरपूर वेळ मिळाला तर मी पप्पांसोबत फोटो काढले, जे की मला बऱ्याच वेळेला असं होते की पप्पा पटकन आमच्या पुढे येत नाहीत. म्हणजे माणसांचं कसं असतं, लेडीज लोक कसं रेडी होतात, छान छान शृंगार करतात, त्यामुळे मुलींना किंवा बायकांना फोटोजची आवड असते, व्हिडिओची आवड असते. पण जेंट्स लोकांचं तसं नसतं, त्यांचं आपल्यावरती खूप प्रेम असतं, पण ते कधी व्हिडिओ थ्रू असं दाखवण्यात इंटरेस्ट नाही धरत. आणि खूप कमी मुमेंट असतात ज्याच्यामध्ये जेंट्स लोक व्हिडिओजला इंटरेस्ट दाखवतात. तर असं आपण मागे नाही लागू शकत ना. मी जसं कॉन्टेंट क्रिएटर तसं पप्पा आमचे थोडी आहे, किंवा मेल्विन थोडी कॉन्टेंट क्रिएटर, किंवा मेल्विनच्या घरचे थोडी कॉन्टेंट क्रिएटर्स नाही आहेत. तर ते असं गरजेचं नाही ना की ते पण व्हिडिओमध्ये माझ्यासारखंच असं काहीतरी करते, आणि ते शोभणार पण नाही आहे. त्यांना ते सूट झालं पाहिजे, त्यांना त्यांच्या पर्सनॅलिटीला ते आवडलं पाहिजे, त्यामुळे आपण कोणाला जबरदस्ती करू शकत नाही. त्यानंतर ताईने इतकी सुंदर, राजश्री ताईने इतकी सुंदर रांगोळी काढून दिली, माझं दिल खुश झालं एकदम. आणि हे सगळं पाहण्यासाठी माझ्याकडे वेळ पण होता, त्यामुळे मी खूप हॅपी होते. त्यानंतर त्याची एंट्री झाली होती आणि इतका मोठा आवाज सिस्टीमचा यायला लागला, त्यामुळे मला राहवलं नाही, मी बाहेर गेली. आणि किती विशेष आहे ना की म्हणजे इतकं इंडिपेंडेंट फॅमिली मिळाली आहे की कोणी असं नाही की लोक काय म्हणतील, कोणीच मला असं म्हणलं नाही की तू कुठे बाहेर चालली आहे किंवा तू कुठे डान्स करते, कोण काय बोलेल, काय समजते, असं कोणीच मला बोललं नाही. इवन मम्मी पण होती मेल्विनची. आता त्यांना यातल्या अर्ध्या करवल्या मेल्विनच्या साईडने होत्या, अर्ध्या करवल्या माझ्या साईडने होत्या. आवरायला मात्र माझ्या स्टुडिओवरती आलेल्या, पण अर्ध्या करवल्या मेल्विनच्या साईडने होत्या. आणि तुम्ही बघू शकता की स्वॅगच वेगळा होता पोरींचा त्या दिवशी. फुल गॉगल लावून, अंधार पडलाय तरी पण पोरी गॉगल लावून चालत. नंतर स्वतःच्या ह्याच्यावरती हसत होत्या. अगदी आमचा 20 मिनिटाचा व्हिडिओ यावरती बनलाय की आम्ही काय काय चुका केल्या किंवा कुठे कुठे आम्ही विसरलो, काय विसरलो. म्हणजे ऑलमोस्ट गजऱ्यासाठी सकाळी 8 वाजल्यापासून पोरी ज्या सेटअप लावत होत्या, तो गजरा त्यांनी बऱ्याच जणींनी लावलाच नाही. ज्यांची जी तयारी होती ते म्हणजे बऱ्याच जणी विसरल्या. सगळ्या गोंधळात गडबडात बऱ्याच गोष्टी विसरून गेल्या त्या, पण त्यावरती आम्ही व्हिडिओ बनवतो, पण आम्ही नक्की शेअर करू त्यासोबत. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. थोड्याच वेळात आपण या ठिकाणी एंट्रीकडे वळणार आहोत आणि त्यानंतर आपले जे साखरपुड्याच्या विधीचे सोहळे आहेत, हा खरं तर साखरपुड्याच्या सोहळ्याचे जे विधी आहेत त्या विधींकडे आपण या ठिकाणी वळणार आहोत. बट तुम्हा सगळ्यांचं या ठिकाणी कार्यक्रमाच्या संयोजकांना विनंती करण्यात येते, इतर सर्वच पाहुण्यांचा वेळ हा बहुमूल्य आहे हे लक्षात घेता आपण प्रतीक्षा यांच्या एंट्रीकडे थोड्याच वेळात या ठिकाणी याच्या आधी 10 वर्ष आधीची गोष्ट असेल, म्हणजे तेव्हा मी खूपच लहान असणार आहे. तेव्हा हेला अशी लग्न पाहायचं ना, तेव्हा ते गाणं खूप ट्रेंडिंगला होतं. मी अशा रंगाची अधीरमण झाले, तेव्हालं गाणं इतकं चालायचं लग्नांमध्ये. आणि ते मुलीचं प्री वेडिंग शूट वगैरे असतं ना, तर स्पेशल मुलीचे व्हिडिओज जास्त चालायचे त्या टायमिंगला. प्री वेडिंग तर चालायचंच, पण स्पेशल पोरीचं पण शूट केलेलं असायचं आणि ते खूप चालायचं. त्याच्यामध्ये हे गाणं अधीरमण झाले खूप म्हणजे खूपच. आणि
आणि वगैरे ते गाण्यावरती. तर त्या म्हणजे तेव्हाला सगळं पाहून यांना असं वाटायचं की मी पण माझ्या लग्नामध्ये ना खूप छान, म्हणजे तेव्हापासून स्वप्न पाहायला लागलेली की लग्नाच्या बाबतीतली, की माझ्या लग्नात हे असं असावं, माझ्या लग्नात हे तसं असावं, आणि अगदी माझी एंट्री मी अशी करेल तशी करेल, अगदी मनासारखी. मला हे लाईफटाईम माझे मुमेंट्स मला कायम आयुष्यभर आठवायचे आहेत, पाहायचे आहेत ना, तर मला माझं ऑलरेडी सेट होतं. मला ठरलं होतं की मला काय घालायचं आहे, मला कशामध्ये एंट्री करायची, कोणते कलर मी आत्ता घालणार आहे, कोणते कलर मी नंतरनं घालणार आहे, नंतरनं कोणती माझी थीम असणार आहे, नंतर माझे दागिने कसे असणार आहेत, आत्ता माझे दागिने कसे असले पाहिजेत, किंवा माझ्या एंट्रीला आत्ता काय असलं पाहिजे, जे नंतरनं नसणार आहे ते मी आत्ता घ्यायला हवं. हे सगळं ऑलरेडी माझं सेट होतं. माझ्या डायरीमध्ये हे ऑलरेडी सगळं लिहिलं होतं. आता फायनल तो डे होता ज्याच्यामध्ये हे खरं सत्यात उतरणार होतं. आणि आत्ताची जी एंट्री झाली ती स्क्रिप्टेड नव्हती, म्हणजे आम्ही ऑलरेडी ठरवलेलं नव्हतं. अचानक ते सगळं झालं. त्यांना बोललं टर्न व्हा. लास्ट मुमेंटला ते झालं आणि ते छान झालं. जे काय झालं ते फक्त एंट्री होणार हे माहीत होतं. व्ही शेपमध्ये मला त्यांच्यामध्ये यायचं होतं, इतकं आमचं ठरलं होतं. पण हे जे मी रील याच्यावरती स्पेशली टाकलेली आहे, आली ठुमकं तर नार लचकं, तर त्यांनी फोटोग्राफर्सनी त्यांना गाणं सजेस्ट केलं आणि त्याच टाईमला ते गाणं लावलं पण स्क्रीनवरती. बरोबर त्याच टायमिंगला आम्ही तसं ती एंट्री केली आणि छान. आणि मी कसं बिंदास आहे, मला लहानपणापासून डेअरिंग आहे थोडी स्टेजची, त्यामुळे मी न लाजता न घाबरता थोडंसं तिथे थोडीशी लाजायला होत होतं, पण सगळे आपली लोकं होते तिथं. मला एक सांगायचं सगळ्यांना की माझ्या अवतीभोवती ते लोक होते, ते फॅमिली मेंबर्स होते, ते स्टुडंट्स होते, ते सगळं हे होता ज्यांना माझं पाहायला खूप आवडतं, किंवा ज्यांना माझ्या कामामध्ये माझ्या कर्तृत्वामध्ये त्यांना खूप हे आहे, चांगलं वाटतं. त्यामुळे मला असं कोणी बॅड वाईब किंवा वाकडं तोंड किंवा असं काही कोणीच देत नव्हतं. सगळे खूप कौतुकाने खूप आनंदाने एन्जॉय करत होते. त्यामुळे मला कुठेच असं अनकम्फर्टेबल किंवा ऑकवर्ड पण फील झालं नाही. मी एकदम बिंदास होते. बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला कोण काय म्हणेन किंवा कोण कसं बघते, ह्यानी पण आपण अनकम्फर्टेबल होऊन जातो. मला तसं बिलकुल नाही झालं. म्हणजे माझ्या सराउंडिंग जे लोक आहेत ते खूप सिलेक्टिव्ह आहेत आणि ज्यांना माझ्या ह्याच्यामध्ये शून्यातून पाहिले तशी लोक माझ्यासोबत होती. त्यामुळे मला अनकम्फर्टेबल फील झालं नाही. आणि कोणी पण असं बऱ्याच वेळेला होतं ना की तुला हे छान दिसलं असतं, तुला हे असं बरं वाटलं असतं, हे असं बोलणारं पण कोणी नव्हतं. त्यामुळे मी खूप जास्त खुश होते. त्यामुळे माझ्यातला कॉन्फिडन्स पण माझ्या चेहऱ्यावरती. आणि सगळे नंतर तेच म्हणत होते की तुम्ही स्क्रीनवरती दिसत होत्या खूप जास्त खुश आहे म्हणून. तर मग विधीप्रमाणे सगळं जे ठरलं होतं ते महाराष्ट्रीयन पद्धतीने चालू होतं आपलं कार्यक्रम. आणि मला ही माझ्या सासू मॉमने गिफ्ट दिली आहे चैन. तर मी खूप खुश आहे की त्यांनी आनंदाने मला ती त्यांच्या हाताने घातली. त्यानंतर माझी ज्वेलरी आणि सगळं हे झाल्यानंतर हे फुलांचं जे लावलं होतं ते खूप जास्त क्यूट होतं. मला खूप सारे लोक नंतर DM करत होते की आम्हाला तुम्हाला फुलांची ज्वेलरी कोल्यामध्ये द्यायची होती, आम्हाला हे तुम्हाला कोल्यामध्ये द्यायचं होतं. पण एंगेजमेंटला मी ते करू शकले नाही, बिकॉज ते एक सरप्राईज होतं, सस्पेन्स होतं. पण लग्नाच्या वेळेला मी बऱ्याच जणांना ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेणार आहे. कारण की माझ्या कार्यक्रमामुळे जर तुमच्या बिझनेसला हातभार लागत असेल तर मला आनंद होईल. आणि हे सगळं जे बरेच जण हेही विचारत होते की हा कॉईन का लावला आहे. तर ॲक्च्युली त्या कॉईनला कुंकू लावलं जातं आणि त्या कुंकवाचा टिळा लावला जातो आणि त्यानंतर तो कॉईन काढून घेतला जातो. मग इथे मोठं कुंकू दिसतं आणि सगळे येऊन तिथे हे लावतात. तर ही प्रथा आहे आमच्या इकडे आणि बऱ्याच मुलींना हे लावतात. फक्त पोरी त्या टिळ्यावरती फोटो खूप कमी मुली टाकतात आणि कोणी कोणी नाहीच टाकत, कोणी कोणी टाकतं पण, आणि कोणाकोणाच्या इकडे असं चालत पण नाही. त्यामुळे मला माहिती नाही की बऱ्याच लोकांना असं का वाटतं हे कुंकवाचं आधी हे पैशांचा नाणं जे आहे ते लावण्याचे बरेच वेगवेगळे उद्देश पण आहेत आणि वेगवेगळ्या याला पण ते लावलं जातं. पण हे साखरपुड्याला आमच्या इकडे असं लावतात आणि लगेच ते काढून मग पडू नये त्याच्यावरती म्हणून सुकं हळदी कुंकू पण लावतात. तर सगळे एकामागे एक ऑप्शन करून घेत होते आणि मला खूप छान वाटत होतं. असं काय माहिती नाही, मी सांगू नाही शकत काय वाटत होतं नेमकं, पण मला आनंद होत होता. जेवढे पण माझ्या जवळ येत होते तेवढं असं नाजूकसं कुंकू लावत होते. आणि हे आत्ता 2 महिन्यानंतर मी बघते की माझ्या साखरपुड्याला किती लोक आली होती. मला हे पाहायलासुद्धा वेळ नाही मिळाले, खरंच ह्याची गोष्ट आहे. पण काय करू, त्यानंतर बॅक टू बॅक बॅचेस चालू होत्या, त्यानंतर मास्टर क्लास चालू होता, बरेच कामं पेंडिंग होते ते झाली. त्यानंतर माझं ब्रायडल असाइनमेंट होतं ते सगळं. एंगेजमेंटचा मेनू काय ठेवला होता हा पण क्वेश्चन बऱ्याच जणांना विचारला. तर एंगेजमेंटचा मेनू हा होता आणि अन्नपूर्णा केटरर्सकडून आम्ही हे फूड हे ठेवलं होतं, सेटअप वगैरे सगळं त्यांचं होतं आणि मेनू हा होता.
किती सुंदर सुंदर सेटअप लावले. आत्ता व्हिडिओमध्ये पाहते मी, आत्ताशी 2 महिन्यानंतरनं. हे मी पाहिलं पण नव्हतं आणि इतकं छान छान हे व्हिडिओमध्ये मी आत्ता पाहते. मलाच माहीत नव्हतं की माझ्या एंगेजमेंटला इतकं छान छान लावलं आहे सेटअप वगैरे. आणि फूडची मेनूची जी रिस्पॉन्सिबिलिटी होती ती गौरवदादा आणि मम्मी म्हणजे फॅमिलीमधल्या मोठ्या लोकांनी घेतलेली, त्यामुळे त्यांना हे सगळं व्यवस्थित माहीत होतं. तर आमच्या दोघांनी म्हणजे मी आणि मेल्विननी हे सेटअप डेकोरेशन इकडे जास्त लक्ष ठेवलं. आम्ही वाटून घेतलं होतं सगळ्यांनी की कोणी कोणी काय काय ऑर्गनाईज करायचं. ओके असं बघून म्हणल्यावर कसं घेईन ब्लॉग चालू नाही, पण त्यांना 1 तास आधी सांगून ठेवायचं म्हणून. आत्ताचे वाजलेत 8:15 आणि आमच्या मॅम आता चेंज करायला आले सेकंड लुक साठी. आपला ऑनलाईन सेकंड लुक 8:30 वाजता मी चेंज केला. 10 मिनिट्समध्ये आम्ही सगळं रेडी केलेलं. मी इकडे यायच्या आधी ड्रेपिंग आर्टिस्टने प्रिप्लेटिंग करून ठेवलेलं, त्यामुळे 10 मिनिट्समध्ये म्हणजे आम्ही वेणीचं पण खूप सेटलमेंट आधीच केली होती की वरची काढायची, आतमध्ये ऑलरेडी सिल्वर ब्रॉचेस लावून ठेवले होते. आणि आम्ही कमळाची फुलं म्हणजे पोरी लावायला हे झालं. जसं की तुम्ही पाहिलं असेल की रूम तिथे व्यवस्थित नाही आहे, त्यामुळे बॅकला आरसा म्हणजे काय केले नेमकं ते पण कळालं नाही. पोरींनी पण पटकन घाई गडबडीमध्ये तिथे चुकल्या त्या. जे कमळ होतं ते फुललेलं लावायचं होतं, ओपन असलेलं, तर ते फोल्ड केलेलं हारामध्ये जे घालतात तसंवालं कमळ ते लावलं गेलं, त्यामुळे ते थोडंसं वेगळं लुक देत होतं. पण ते समजून नाही आलं इतकं. ते आम्ही हेअरस्टाईलिस्ट आहोत त्यामुळे आम्हाला ते समजलं. तर माझ्यासारखे जे हेअरस्टाईल्स असेल त्यांना ते कळालं असेल. त्यानंतर लुक खूप सुंदर दिसत होता, त्यामुळे ते झाकून गेलं. झाली रिंग सेरेमनी झाली, फोटोशूट झाला. आपला बेस्ट फ्रेंड जेव्हा आपला लाईफ पार्टनर होतं ना, तेव्हा खूप जास्त तुम्हाला फ्री अँड रिलॅक्स वाटतं. हे मी त्या दिवशी फील केलं. कदाचित जर माझं अरेंज मॅरेज असतं कदाचित, तर मला असं थोडीशी धडधड किंवा थोडंसं नाही का असं म्हणतो ना की अनकम्फर्टेबल थोडीशी मी कदाचित झाली असते. पण ओळखीचं पार्टनर असल्यामुळे, सवयी माहिती असल्यामुळे, 10 वर्षामध्ये चांगला स्वभाव, वाईट स्वभाव, चुकीचं वागणं, चांगलं वागणं हे सगळंच बाहेर आलेलं असतं एकमेकांचं. त्यामुळे त्यानंतरनं एकत्र राहण्याचा निर्णय घेणं हे खूप कमी लोकांना जमतं किंवा कमी लोक तो निर्णय घेतात. पण आम्ही 10 वर्षामध्ये एकमेकांना खूप चांगलं ओळखतो आहे. खूप सगळ्या गोष्टींबद्दल माहिती आहे की काय आवड आहे, काय निवड आहे एकमेकांची, कुठे काय केलेलं आवडतं, कुठे काय नाही केलेलं आवडत नाही. तर त्या गोष्टी माहिती असल्यामुळे थोडासा फरकच पडला. भरपूर आनंद झालेला की सगळे आले होते, ज्यांना ज्यांना बोलवलं होतं. आनंदाने सगळ्यांनी कार्यक्रम एन्जॉय केला. भरपूर वेळ थांबले पण सगळे ॲप्रिशिएट केलं, कॉंग्रॅच्युलेशन्स केलं. आणि मग त्यानंतरनं बरेच जण गेले. फोटोज भरपूर जणांनी काढले. बऱ्याच जणांना फोटोज काढायला नाही मिळाले, पण सगळ्यांनी समजून खूप घेतलं. भरपूर लांबून सगळे आले होते आणि सगळ्यांनीच फोटोचा हट्ट नाही केला. आणि जेव्हा फोटोशूट चालू असायचा तेव्हा सगळ्यांसमोर आम्ही ऑफिशियली आलेलो. 1च महिना झालेला आणि लगेचच आमची एंगेजमेंट झालेली. त्यामुळे थोडंसं सगळे क्राऊड जमा झालं होतं, तेव्हा अनकम्फर्टेबल थोडंसं होत होतं. माझ्यापेक्षा जास्त त्याला अनकम्फर्टेबल होत होतं. आत्तापर्यंत म्हणजे एकदमच शांत, कधी कोणाशी बोलत नाही तो पटकन. आणि सगळ्या स्टुडंटनी ज्यांनी पण पाहिलेलं आहे त्याला, त्यांच्यासमोर अचानक हे सगळं, त्यामुळे थोडंसं अनकम्फर्टेबल आणि थोडंसं लाजायला होत होतं. पण आता ऑफिशियली झालोच आहे, तर थोडंसं माणसानं बिंदास व्हायला पाहिजे असं वाटलं. आणि कारण की हे क्षण पुन्हा पुन्हा येणार नाही आहे, त्यामुळे बिंदास आम्ही फोटोज वगैरे काढले. आणि त्याचा आयुष्यभर आमच्यासाठी आता जपून ठेवू शकतो, कैद करू शकतो आम्ही. इतके सुंदर सुंदर फोटोज निघाले. फक्त हार घालून फोटो नाही आहेत, तसंच वाईट वाटतं आहे मला खूप जास्त. पण असो, होतं असं. मला जर तुम्ही हा प्रश्न विचारला की तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय, तर मी म्हणाले की प्रेमाची व्याख्या माझ्यासाठी की एकमेकांचे स्वभाव ओळखून, एकमेकांबद्दल सगळं माहिती असताना पण एकमेकांच्या पडत्या काळात उभं राहणं, एकमेकांना साथ देणं किंवा कुठल्याही कारणांमुळे गैरसमज न करता एकमेकांना समजून घेणं. त्यानंतर आयुष्यभरासाठी एकमेकांच्या सोबत राहणं आणि ते मिळवण्यापेक्षा टिकवण्याची एक्साइटमेंट जास्त असणं, हे माझ्या मते खरं प्रेम आहे. कुठलीच अपेक्षा न ठेवणं आणि कुठलीच अपेक्षा न ठेवण्याच्या बदल्यात सगळंच मिळणं, हे म्हणजे मी अनुभवले. त्यामुळे माझ्या मते प्रेमाची व्याख्या ही आहे की एक जबाबदारी,
एकमेकांबद्दलचं असलेलं प्रेम किंवा एकमेकांबद्दलची असलेली ओढ ही ती संपून न देणं, एकमेकांची जी ओढ आहे रोज नव्याने पुन्हा. सो मी खूप जास्त खुश आहे आणि पुढे पण खुश राहील अशी मी वेलविनकडून अपेक्षा करते. 100% आमच्यासाठी सरप्राईज होतोय. मी खूप जास्त खुश. तुम्हा दोघांपैकी सगळ्यात जास्त मूडी कोण आहे? कोणाचा मूड सतत चेंज होत असतो आणि तुला पॉइंट आउट करायचं आहे कोणाचा मूड सतत चेंज होत असतो. मनोज ओके, बोल तुम्हा दोघांपैकी पुढी कोण आहे? कोणाला नवीन नवीन पदार्थ ट्राय करायचे असतात. ओके, तुम्हा दोघांपैकी ट्रॅव्हलिंगची आवड कोणाला आहे? तुम्हा दोघांपैकी चांगला ड्रायव्हर कोण आहे? ओके, तुम्हा दोघांपैकी शाळेत हुशार कोण होतं? तुम्हा दोघांपैकी गणितात चांगलं कोण होतं? कोणीतरी असेल रे. ओके, तुम्हा दोघांपैकी असं कोण आहे ज्याला आपण स्टुडिओज म्हणू शकतो, अभ्यासू? ओके, तुम्हा दोघांपैकी लाजाळू कोण आहे? ओके, तुम्हा दोघांपैकी रागीट कोण आहे? कोणाला काही कारण नसलं तरी राग येतो. ओके, शेवटचं. हा, तुम्हाला तुमच्यापैकी असं कोण आहे ज्याचा फ्रेंड सर्कल मोठा आहे? ओके, वंडरफुल. तुम्हा दोघांपैकी रोमॅन्टिक कोण आहे? ओके, तुम्हा दोघांपैकी असं कोण आहे जे लेट नाईट कॉल वरती आन्सर करत झोपी गेलो होतो? झोपाळू प्राणी कोणीच नाही. ओके, तुम्हा दोघांपैकी असं कोण आहे ज्याने आपल्या पार्टनरसाठी सरप्राईजेस प्लॅन केलेले आहेत? क्या बात आहे, क्या बात आहे. तुम्हा दोघांपैकी असं कोण आहे ज्याला आपण मोबाईल अडिक्ट म्हणू शकतो? काही काम नसलं की मोबाईल हातात लागतो. तुम्हा दोघांपैकी सोशल मीडिया फ्रिक कोण आहे? कोणाला प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर टाकायची असते? प्रतीक्षा तर बघणार पण नाही आन्सर करे. ओके, तुम्हा दोघांपैकी शॉपिंग फ्रिक कोण आहे? कोणाला सतत शॉपिंग करायची असते? ओके, तुम्हा दोघांपैकी बार्गेनिंग स्किल्स कोणाचे चांगले आहेत? क्या बात आहे. तुम्हा दोघांपैकी असं कोण आहे ज्याने सगळ्यात पहिल्यांदा आपलं प्रेम आपल्या पार्टनरजवळ व्यक्त केलं होतं? क्या बात आहे. नाउ यू मे ओपन युअर आईज. आता मी परीक्षा घेतो, नको टेन्शन घेऊ. असं कोण ना कोण काही ना काहीतरी आठवून द्यायचं, हे करायचं राहिले, ते करायचं राहिले. हा असंच कोणतरी हारचं पण सांगितलं असतं ना की हार एकमेकांच्या गळ्यात घालून फोटो काढा, तर नसतं झालं मला. माझा एक पण फोटो नाही आहे हार घालून त्यासोबतचा. तर आता नेक्स्ट टाईमचं जे असेल ना तेव्हा पहिला हार घालून पहिले 100 फोटो काढून घेणार आहे. मनाची तसंही त्या मुंबईसाठी आम्ही किती तरस केलं पाहिजे. माझ्या गळ्यात हार असलेला फोटो साखरपुड्याला ते एकमेकांना नाही म्हणलं घरातले पण तो फोटो किती आवडीचा आहे ना, कारण की किती छान झालेला. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या समोर. त्यानंतर सगळे फॅमिली मेंबर्स, फ्रेंड सर्कल सगळे जे आले होते ते फोटोज काढत होते. आणि यानंतर आमचा थर्ड लुक जो होता तो बाकी होता. ही जी गँग आहे या गँगशिवाय परफेक्ट सगळं होणं म्हणजे होऊच शकलं नसतं मी असं म्हणेल. त्यानंतर आम्ही क्विक चेंज केला. सगळ्यांना असं वाटलं की बापरे. आणि ही हेअरस्टाईल जी सगळ्यांना इतकी आवडली, तुम्हाला सगळ्यांना मला सांगायला आवडेल, ही जी मी रोज घरात बांधते वरती हेअर तसं मी बांधले. लिटरली बाहेरून दरवाजे जोरजोरात ठोकत होते सगळे की वहिनी बाहेर चला, वहिनी बाहेर चला. म्हणजे ड्रेस पण चेंज नव्हता झाला तितक्यात चला 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 वहिनी बाहेर चला. कारण की केक खूप 1-1.5 तास झाला ऑलरेडी लावून ठेवला होता. तर केक मेल्ट व्हायला लागला असं जे सांगत होते. त्यामुळे मला खूप घाईगडबड केली. त्यामुळे पटाक्कनी केसवरती बांधले, युपिन्स लावल्या आणि तिथे साईडला एक ब्रॉच लावला. त्या ब्रॉचमुळे जास्त सुंदर लुक आला. आणि ह्या लुकमध्ये मला पाहायची सवय सगळ्यांना, त्यामुळे हा लुक सगळ्यांनाच खूप जास्त आवडला. वरती हेअर बांधलेले मी तुम्हाला सगळ्या स्टुडंटला सजेस्ट करेल किंवा सगळे पाहणाऱ्या पब्लिकला हे सजेस्ट करेल. त्याआधी हे सांगते की केक कोणाकडून घेतला आहे, तर सेन्स केक आर्ट संस्कृती म्हणून माझी फ्रेंड आहे. खूप सुंदर केक बनवते. माझ्या फंक्शन्स ऑलमोस्ट केक हे तिच्याकडूनच असतात आणि खूप सुंदर टेस्ट आहे. फ्रेश बेक करते ती सगळं, त्यामुळे केकला पण खूप जास्त चव आहे. आणि मी वरती हेअरस्टाईल बांधली आणि त्यात मी हिल पण खूप जास्त घातली, त्यामुळे मी त्याच्यापेक्षा थोडीशी एकदम वाटते, पण मी त्याच्यापेक्षा हाईटला थोडी कमी आहे. पण ते हिल घातल्यामुळे मी अजून उंच दिसते आहे. आणि त्याचा ब्लेजर इतके जे पण फोटो काढायला पोरे येत होते, भाऊ ब्लेजर कुठून घेतला आहे, बाई ब्लेजर कुठून घेतला आहे.
भावा ब्लेजर कुठून घेतलं हेच पहिलं विचारत होते. कॉंग्रॅच्युलेशन ही सेकंड प्रायोरिटी, बट फर्स्ट प्रायोरिटी की ब्लेजर कुठून बनवलंस. तर बापरे. आणि मुली आल्या की मॅम ड्रेसमध्ये एक नंबर दिसत आहे. मला नव्हतं कोणी आउटफिटबद्दल विचारत, पण त्याला त्याच्या आउटफिटसाठी खूप जण विचारत होते. तर ते खूप मला अँटिक वाटली ती गोष्ट की भाई ब्लेजर कुठून बनवलं आणि त्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन्स दोघांना असे बोलायला. त्यामुळे मला ते खूप हसायला आलेलं. त्यानंतर गिफ्ट वगैरे देणं वगैरे झालं. आता मला त्याने काय गिफ्ट दिलं हे तुम्ही विचाराल, तर तुम्ही जर माझं हे पाहिलं असेल जे तुम्ही शगुनचं पाहताय थाल वगैरे, तर त्यामध्ये खूप सारे गिफ्टच आहेत. खूप सारे, एकच नाही खूप सारे गिफ्ट आहेत. त्यामुळे जसं मुलाने मुलीला गिफ्ट दिलेलं असं तसं मुलीने पण मुलाला गिफ्ट द्यायला पाहिजे असं मला असं वाटतं आहे की ॲज अ इंडिपेंडंट वुमन जे तुम्ही म्हणताय की आपण झालो पाहिजे. तर जसं मुलगा मुलीसाठी गिफ्ट देतो तसं मुलीने पण जर मुलाला गिफ्ट दिलं तर मला असं वाटतं की अजून छान हे होईल. आणि नेहमी आपण मुलांकडून अपेक्षा करतोच, तर मुलींनी पण मुलांना काही दिलं तर मुलांनाही खूप बरं वाटेल. हा माझे विचार. आता मला माहिती नाही मुली याच्यावरती काय बोलतील काय नाही, पण फुल ना फुलाची पाकळी तरी आपण मुलांना एक रोज जरी दिलं तरी ते खूप खुश होतील मला असं वाटतं. मला आनंद या गोष्टीचं वाटतं. हे जे आता मुवमेंट चालू आहे या मुवमेंटबद्दल गेल्या 7-8 वर्षांपासून मी हे कितीतरी वेळा बोलली आहे की मला गिफ्ट द्यायचं आहे माझ्या होणाऱ्या नवऱ्याला, मला गिफ्ट द्यायचं माझ्या होणाऱ्या नवऱ्याला. आणि मी जे वाक्य बोलले होते ना ते खरोखर झालं. त्याचा खूप जास्त आनंद आहे. तुम्हाला ह्या 3 लुकपैकी कोणता लुक जास्त आवडला हे मला कमेंट करून सांगा माझ्या 3 लुकपैकी. आणि आता सगळे फॅमिली मेंबर्स, स्टुडंट्स खूप लांबून लांबून आले होते. ते सगळे माझ्यासोबत फोटो व्हिडिओज काढत होते, आमच्यासोबत फोटोज व्हिडिओज काढत होते. आम्ही असं सजेस्ट करत होते की पाहणाऱ्यांना की तुम्ही तुमचा एंगेजमेंटचा किंवा तुमच्या बिग डेचा, लग्नाचा लुक असं काहीतरी वेगळं ट्राय करायला जाऊ नका जे तुम्ही याच्या आधी कधी केलं नाही आहे. बिकॉज वेगळं काहीतरी ट्राय करण्याच्या नादात ते तुम्हाला सूट नाही झालं तर तुमचा मेकअप किंवा तुमचा लुक खराब होऊ शकतो, रुन होऊ शकतो. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेल, वाटलंच तर आधी केलेली एखादी हेअरस्टाईल, आधी केलेलं एखादा लुक जो तुम्हाला सूट होतो आहे तसा तुम्ही रिपीट केलेला चालतो. बिकॉज तुम्ही ज्यामध्ये जास्त कम्फर्टेबल दिसता, ज्यामध्ये तुम्हाला स्वतःला पाहायला आवडतं असे लुक कायम तुमच्या स्मरणात राहतात, आवडीचे राहतात. आणि जर नवीन काहीतरी म्हणजे कोणाचं तरी पाहिलेलं असतं आणि त्यांच्यासारखं तुम्हाला करायचं असतं, त्यांचा फेस कट, त्यांचे फीचर्स, त्यांची बॉडी स्ट्रक्चर हे टोटली डिफरंट असतं. त्यांचा स्किन टोन, त्यांचा अंडरटोन टोटली डिफरंट असू शकतो. तो तुम्हाला सेम जाईलच असं गरजेचं नाही आहे. त्यांनी जी हेअरस्टाईल केली त्याचं जे वळण असेल, पार्टिशन असेल ते तुम्हाला खरंच सूट होईल, तो वॉल्यूम सेम सूट होईल असं गरजेचं नाही आहे. आणि असं कधी कधी होत नाही, फसतं बऱ्याच वेळेला. त्यामुळे कोणासारखं तरी सेम करण्यापेक्षा तुम्हाला जे वळण आधी तुम्ही ट्राय केलं आहे ते 3-4 वेळा तुमचं करून झालं आहे, त्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात आणि ते पाहून तुम्हाला छान वाटतं असं वालं लुक तुम्ही ट्राय करायला हवा. ऑल फॅमिली मेंबर्स तुम्ही पाहिले असतील, सगळे आले होते आमच्या एंगेजमेंटला. आम्ही एवढा थकलेलो की आमच्या अंगात काहीच खायची ताकद नव्हती आणि म्हणजे चेहराच सांगत होता की एकदम थकून गेलो आहे. कायम जो एकदम एनर्जेटिक असणारा माणूस पण या दिवशी पूर्ण थकला होता. त्यामुळे माझा तर काय सवालच उरला नव्हता. पण मी खूप खुश होते, जाम एक्सायटेड होते. त्यामुळे माझा थकवा दिसून येत नाही, पण मेल्विनचा थकवा इतका दिसतो आहे की बस. हे व्हिडिओ मी लास्टला बनवले जे की आम्हाला खूप लवकर बनवायचे होते, पण रात्रीचे 2:15 वाजलेले आहेत आणि आम्ही घरी चाललेलो आपापल्या. आणि माझे हे जे ब्युटिफुल असे नेल्स होते हे पुणे नेल आर्टिस्ट श्रावणी यांनी केलेले, खूप सुंदर केलेले, खूप कमी टाईममध्ये केले आणि छान असा एक सिम्पल अँड सोबरमध्ये होते. थर्ड लुक ऑफ द डे आणि याच्यावरती मी रिंग सेरेमनी केली. सो कसे वाटले माझे तिन्ही पण लुक आणि माझी अशा पद्धतीने एंगेजमेंट झाली. धावत पळत काय कळलंच नाही 4 तास कसे झाले. 4 नाही आता भरपूर तास झाले वाटते. सकाळी 12 वाजता हा मेकअप केला होता आणि आता रात्रीचे 2:15 वाजले. 2:15 वाजता. आणि प्रूफ माझे स्टुडंट्स आहेत स्वतः की मेकअप मी तुमच्यासमोर केला होता. आणि हे याच्यासाठी म्हणजे माझा मेकअप मला आज खरंच खूप आवडलेला. जो लुक हवा होता ना तो मिळाला. कदाचित एखाद्या आर्टिस्टला दिला असताना तर मला जे पाहिजे ना ते काय माहिती मिळालं असतं का नसतं. बट मी खूप खुश आहे की माझे ना खूप फटाफट आम्ही क्विकली सगळे चेंज केले आणि ना टोन वगैरे सगळं लक्षात ठेवून काम केलं. सो हा ड्रेस सगळ्यात जास्त मुलींना आवडला असं त्या म्हणताय. 3 लुकपैकी हा ड्रेस, बिकॉज माझा बॉडी शेप वगैरे त्या ह्या ड्रेसमध्ये ना प्रॉपर फिश कटसारखी दिसते. आणि वेस्टर्न म्हटलं की मुलींचा आवडीचीच गोष्ट झाली. तर आय होप सगळ्यांना तुम्हाला पण आवडलं असेल. अशा पद्धतीने माझी एंगेजमेंट झाली. आता तुमचे आशीर्वाद आमच्या दोघांवरती असू द्यात. अजून नवीन कॉन्टेंट आता तुमच्यासमोर येतीलच. आता ऑफिशियली आम्ही तुमच्यासमोर आलेले आहेत, ॲज अ कपल म्हणून इंट्रोड्यूस झालं आहे. तर कपल गोल्स काय असतात हे आता तुम्हाला अजून वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतील.
थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अस अँड डू लाईक शेअर सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. बाय बाय. भेटूयात पुन्हा एकदा नव्या ब्लॉगमध्ये.